या बातमीचे प्रायोजक आहे ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर। आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर। सोलापुरात बुरखा घालून सराफ दुकानात हातचलाखी करून सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या महिलांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे। संगीता शेखर जाधव वय वर्ष 45, गौराबाई बबरुवान जाधव वय वर्ष 75, मंजुश्री उर्फ बेबी सुनील जाधव वय वर्ष 40, राणी अजय गायकवाड सर्व राहणार धोंडीबा वस्ती रामवाडी सोलापूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे आहेत। मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरामध्ये अनोळखी बुरखाधारी महिलांनी सोलापूर शहरातील सोन्या चांदीच्या दुकानामध्ये जाऊन दुकानदारांचे लक्ष विचलित करून हातचलाखीने सोन्याचे व चांदीचे दागिने चोरी करण्याचे सत्र सुरू केले होते। पोलिसांनी या अनोळखी बुरखाधारी महिलांचा बंदोबस्त करण्याचे ठरवले। त्यानुसार सापळा लावून गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार या 4 महिलांना अटक केली आहे। अटक केलेल्या बुरखाधारी महिलांकडून 8 गुन्हे उघडकीस आले आहेत। त्यांच्याकडून 28.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, 155 तोळे चांदीचे दागिने असा एकूण 2,95,200 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। पोलिसांनी महिलांनी चोरी करताना वापरलेले 3 बुरखे देखील जप्त केले आहेत। त्यांच्याकडून जेलरोड पोलीस स्टेशन येथील 1 गुन्हा, फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथील 1 गुन्हा, विजापूर नाका पोलीस स्टेशन येथील 1 गुन्हा, सदर बाजार पोलीस स्टेशन येथील 2, MIDC पोलीस स्टेशन येथील 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, बापू साठे, सैफन सय्यद, भारत पाटील, सुभाष मुंडे, सिद्धाराम देशमुख, वसीम शेख, सतीश काटे, महिला पोलीस अंमलदार अर्चना स्वामी, शीलावती काळे, सुमित्रा बारबोले, ज्योती लंगोटे, रत्ना सोनवणे आणि सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड आदींच्या पथकाने केले आहे। शिखा, कमवा आणि स्वावलंबी व्हा। ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आम्ही मान्यताप्राप्त व्यावसायिक कोर्सेस ऑफर करतोय, जे तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये स्थानिक आणि परदेशात नोकरी व व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी देत आहोत। पॅरामेडिकल कोर्सेस जसे DMLT, एक्स-रे, MRI, CT स्कॅन, OT, नर्सिंग आणि विवो। याचबरोबर डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट कोर्स, प्राथमिक आणि मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण अभ्यास करा। एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कोर्स कर्नाटकातील डी फार्मसी कॉलेज करिता एज्युकेशन अँड गार्डन सेंटर। No.